मंडळी राम राम. सध्या महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आहेत आणि यांच्यावर कोणी जर टीका केली तर सर्वात जास्त राग कोणाला येत असेल तो मुख्यमंत्र्यांना येत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदीवर जरी टीका केली तरी त्यांनाही येत नसेल, कारण ते प्रगल्भ विचाराचे आहेत. त्यांच्याही लक्षात येत असेल की आपण सत्तेवर आहोत, आपण महाराष्ट्राचे प्रमुख आहोत आणि आपल्या काही गोष्टीमुळं हे लोक टीका करणार आहेत. हे त्या गोष्टी ते समजून घेत असतील, त्यांना त्याचा रागही येत नसेल. पण एक व्यक्ती अशी आहे की जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर कोणी बोललं तर त्या माणसाच्या नाकाच्या शेंड्याला राग येतो. पहा, नाकाच्या शेंड्याला. आता तुम्हाला जवळपास तुम्ही जर ऐकलं असलं तर तुम्हाला ती व्यक्ती माहीत असेल. तर ती ही व्यक्ती आहे. या व्यक्तीला जर मुख्यमंत्र्यावर कोणी बोललं तर इतका राग येतो, इतका राग येतो भयानक. आता त्यामध्ये तुम्ही मनोज जरांगे पाटलाच्या आंदोलनाच्या वेळेस बघितलं असेल तर तुमच्या लक्षात आलं असेल. कारण मनोज जरांगे पाटील हे देवेंद्र फडणवीसावर आंदोलनादरम्यान बऱ्याच टीका करत असतात आणि करणार साहजिक आहे, कारण ते मुख्यमंत्री आहेत, सरकार आहेत आणि सरकारकडं आपल्या मागण्या मागणं ही जनतेची एक म्हणजे गरज आहे. कारण जनता ही मागणार कोणाकडं तर जो सरकारचा प्रमुख आहे त्या प्रमुखाकडं. आणि ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर बोलले, बस ह्या माणसाला राग यायचा आणि लगेच याचा आपला व्हिडिओ सुरू व्हायचा की मनोज जरांगे पाटील असे, मनोज जरांगे पाटील तसे, मनोज जरांगे पाटील असे. लगेच सुरू त्यांचं आंदोलन कसं, त्यांचं हे कसं, त्यांचं ते कसं, म्हणजे उग्या रिकाम्या उखाळ्या पाखाळ्या काढायचं काम. आता हे सांगण्याचा मुद्दा असा आहे की नाना पाटेकर, आता नाना पाटेकरांनी सुद्धा या राजकारणावर टीका केली की बाबा हे राजकारणी सगळे असेच असतात तसेच असतात. एका कार्यक्रमामध्ये तिथं नितीन गडकरीसुद्धा होते आणि त्यावेळेस नाना पाटेकर या राजकारणावर थोडं बोलले असतील आणि त्यानंतर ते म्हणाले की मला कधी कधी महाराष्ट्र सोडून जावा वाटतंय. आता साहजिक आहे, माणसाला एखाद्या आता घरात गरमी होत असेल तर त्या घरातून बाहेर तरी जावं वाटतंय. आता उन्हाळ्याचे दिवस आहे, पाऊस आणखी पडायचा राहिला आहे, अशा वेळेस होत्यात ह्या गोष्टी. मात्र ही व्यक्ती लगेच नाना पाटेकरावर तुटून पडली की आमचा नाना. पुन्हा पहा, हे लक्षात घ्या, काय म्हणायचं, आमचा नाना असा झाला, आमचा नाना तसा झाला, आमचा नाना याला बोलायला, आमचा नाना त्याला बोलायला. आणि उदाहरणं असे दिले आपले गाव खेड्यातले नाही का, पंगत बसल्यावर ते वाढीत येत, उगच जो वाढीत नसतो इकडून तिकडं फिरतू, इकडं बुंदी आण रेन, इकडं भात आण रेन, तिकडं हे आणले, ते वाढीतच नसतो. अशी उपमा त्यांनी नाना पाटेकरांना दिली. आता त्यांचं जे नाना पाटेकरांचं काम आहे ते खरं महत्त्वाचं लक्षात घ्या आहे, ते हे पाण्याच्या बाबतीत त्यांचं पाणी फाउंडेशन आहे. शेतकऱ्यांना पाणी कसं उपलब्ध होईल, पिण्याच्या पाणी कसं जिरण, यावर ते काम करीत असतात. आणि हेच त्या व्यक्तीला पटत नाही का काय माहीत. मात्र तो आज या नाना पाटेकरावर बोललेला आहे. नाना पाटेकरांचं काम काय आहे, फिल्म इंडस्ट्रीत ते नायक आहेत, त्यावर ते काम करत असतात, त्यांचं वेगळं क्षेत्र आहे. मात्र कोणत्याही क्षेत्रावर माणूस बोलू शकतो, त्याला ते आवडलं नाही त्यामुळे ते म्हणले असतील की मला हे राजकारणी सगळे सारखे असतात आणि कधी कधी मला महाराष्ट्र सोडून जावं असं वाटतं. मात्र ह्या व्यक्तीने लगेच त्याच्यावर सुरू केलं. पण हे महत्त्वाचं लक्षात घ्यायचं याच्यातून की जेव्हा मुख्यमंत्र्यावर बोलतात ते जे बोलतात त्याच्याबद्दलच हे बोलतात. मग आता मुख्यमंत्री म्हणजे सरकारच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत, शेतकऱ्यांच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आहेत त्यावर हे कधीच बोलणार नाहीत. आता मला सांगा, ही कर्जमाफी झाली, कर्जमाफीबद्दल यायचा काही व्हिडिओ पाहिला का बरं, की शेतकऱ्यांना कसं फसवलं, शेतकऱ्यांना यामधून कर्जमाफीच व्यवस्थित मिळणार नाही किंवा शेतकऱ्यांना काही हे अनुदान मिळणार नाही किंवा आज महाराष्ट्रात बेरोजगारी वाढलेली आहे, या बेरोजगारांना नोकऱ्या नाहीत, नीटचा पेपर फुटला आहे, शिक्षणाचे धिळवंडे उडालेत, याच्याबद्दल कधी बोलले का? हे कधीच नाही. फक्त फडणवीस साहेबांवर कोणी बोललं की बस यांचा कार्यक्रम सुरू होतो. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल ही व्यक्ती कशी आहे. आता तुम्हाला काय वाटतंय तुम्ही नक्कीच कमेंट करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.